किल्ला कोणी बनवला? आम्ही चव्हाणे. नाव काय तुझं? सारंग पाटील. सारंग पाटील. कुठला किल्ला बनवलेला आहेस? हा सरसगड आहे. सरसगड. बरं, सरसगडचे ही तयार करताना, गड तयार करताना तू काय काय मटेरियल वापरलेलं आहेस? आम्ही भुस्सा, परत दगड, माती, गाळ. हे गाळ माती वगैरे कुठून आणली? आम्ही गाळ आणलं तासवड्यात आणि मग दगड इथं जायची आणि भुस्सा तिकडून मराठीकडून आणलाय. बरं, याच्यात तटबंदी कुठली आहे? ही वरची तटबंदी आहे, तो मोठा आहे, तो बुरुज आहे. बुरुज आहे. मग तटबंदी कशाने केलेली आहे? मातीनं. माती आणि चुना असं वापरलं. सरसगड विषयी माहिती सांगा तुम्ही. यो सरसगड आहे ना, अष्टविनायकांपैकी गणपती, श्री बैलोरचा गणपती, गणपती या सरसगडाची पायथ्याशी त्याचं मंदिर आहे. आणि जेव्हा आपण पालेगाव जातो त्या दक्षिण बाजूलाच हा गड दिसतो व आपण गावात पोचल्याच आपल्याला या गडाचं म्हणजे दर्शन होतं. आणि या गडाचा उपयोग असा टहळणीसाठी केला जात होता, आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी. इथं पालीगावाच्या मागे असणारा तो सुधागड, परत इकडे घनगड यावर लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी हा गड जिंकून घेतला होता. व याच्या डागडुजीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 600 होन इतकाही खर्च केला होता. होन म्हणजे होन हे शिवाजी महाराजांचं दोन्ही होतं पैशाचे. एक होतं ती शिवराई, होन होतं ते सोन्याचं होतं आणि शिवराई होतं ते तांब्याचं होतं. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हा किल्ला स्वातंत्र्यापर्यंत का नाही मोर्या संस्थानांकडे ही करा होतं, म्हणजे याची जपणूक होती. हा किल्ला बनवण्याचे कारण आहे, आपल्या महाराजांनी 365 किल्ले जिंकली ती. तर आपण आता आपल्या 12 किल्ल्यांना जास्ती वारसा मिळालाय. ती किल्ला या लहान मुलांना माहिती आहे, पण हा किल्ला लहान मुलांना विचार कळणार पण नाही. तसंच अतिक्रमणामुळे तटबंदी आपली काही किल्ल्याची राहिली नाही. आपण जर आता एक किल्लाशी बनवली नवीन तर आपल्या यंग पिढीला म्हणजे कळेल की सरसगड कुठं आहे. आता हे पालेगाव हा किल्ला आहे. तसंच आता जे 12 किल्ले आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. महाराजांनी आपले 365 किल्ले जिंकली ती जर आपल्या पुढच्या पिढीला कळायचं असेल तर आपल्याला असे नवीन किल्ले बघितले पाहिजेत. आणि इथं तो बुरुज आहे ना, त्यावरून असं म्हणजे सगळ्या किल्ल्यावर आजूबाजूच्या प्रदेशावरून लक्ष कुठले किल्ले आहेत? इथं घनगड आहे, इकडे सुद्धा गड आहे आणि इथं पालीगाव आहे. पालीगावात कुठला अष्टविनायकांपैकी गणपती? बैलेश्वर, बल्लाळेश्वर. बरं, गडावर काय काय आहे म्हणजे खराब टाकात इथे म्हणजे तेव्हा चांगलं होतं. परत चुना घाणा तिकडे दारू आहे, इथं वाड आहे म्हणजे तलाव आहे पाण्याचा. आणि त्या बाजूला गुहा वगैरे आहेत. ती गडाचा दरवाजा कुठे आहे? तो इकडचा तो मेन दरवाजा दहीहंडी आणि दरवाजा. या किल्ल्याला पगडीचा किल्ला पण म्हणतात का, तर आपण या किल्ल्याला खालून बघितलं का नाही असा पगडीचा आकार कसा आहे तसा दिसतो. पालेगाव द्वार असल्यामुळे त्याला पालीचा किल्ला असं म्हणतात.